नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे पात्र दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत चांगली, आनंदाची आणि महत्त्वाची अशी बातमी अपडेट आली आहे. लाभार्थ्यांना सध्या या योजनेअंतर्गत ₹2500 दरमहा जे पेन्शन आहे, लाभ जो आहे हप्ता हा दिला जातो. आता यामध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याबाबतची ही बातमी अपडेट आली आहे. कितीपर्यंत अनुदानामध्ये वाढ होऊ शकते? नक्की काय बातमी आहे? कोणत्या पद्धतीने ही वाढ होण्याची शक्यता आहे? सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर यामध्ये या योजनेअंतर्गत, निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे विधवा महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्याचबरोबर यामध्ये वृद्ध जे लाभार्थी असतील, आजारी व्यक्ती आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे, त्या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सुद्धा अशाच पद्धतीच्या महत्त्वाच्या ज्या अपडेट आहे, आपण दररोज घेत असतो. याच कारणामुळे मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या अशाच ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत निराधार योजनेअंतर्गत तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. तर सुरुवात करूयात. अनुदान सध्या जे आहे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निराधार योजनेअंतर्गत ₹2500 मिळतं. यामध्ये किती वाढ होऊ शकते? 3000, 3500, 4000 कितीपर्यंत लाभ जो आहे हा मिळू शकतो? याबाबतची जी महत्त्वाची अपडेट आहे ती आपण पाहून घेऊयात. तर पाहू शकता यामध्ये नक्की जी अपडेट आहे एक्झॅक्टली काय आहे. तर महाराष्ट्रातील दिव्यांग अनुदान योजनेची सध्याची स्थिती काय आहे पहिल्यांदाच जाणून घेऊयात. महाराष्ट्र राज्य सरकार दिव्यांग विकलांग व्यक्तीसाठी लाभार्थ्यांना दरमहा दिव्यांग अनुदान योजना अंतर्गत त्यांच्या बँक खात्यामध्ये ₹2500 अनुदान हे वाटप करते. बहुतांश दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत दरमहा ₹2500 लाभ हा दिला जातो. यापूर्वी हे अनुदान जे आहे ₹2000 होते. यामध्ये 2000 मला वाटते 1500 होतं. ₹2000 नाही 1500 होतं. यामध्ये ₹1000 वाढ करून बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलन आणि मागणीनंतरनं ₹1000 वाढ करण्यात आली. आता हे अनुदान राज्य सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाद्वारे दिले जाते. ज्यामुळे पाहू शकता लाभार्थ्यांना हा आर्थिक आधार जो आहे हा मिळतो. उदाहरणार्थ जर लाभार्थ्याला ₹2500 मिळत असतील तर त्यातील ₹300 हे केंद्र सरकारकडून, केंद्राचा हिस्सा असतो ₹300 आणि उरलेले राज्य सरकारकडून येतात. तर हे केंद्र आणि राज्य सरकारचं सहभागाचं उदाहरण आहे. जी योजना राबवली जाते यामध्ये अर्धा हिस्सा हा केंद्र सरकारचा आणि अर्धा हिस्सा हा राज्य सरकारचा असतो. असे एकत्रित मिळून तुम्हाला जो लाभ आहे ₹2500 हा दिला जातो. आता हे अनुदान महागाईमुळे अपुरे पडत आहे, म्हणून वाढीची मागणी सातत्याने होत आहे. बच्चूभाऊ कडू यांनी मागणी केली होती, त्यानुसार त्यांनी 4500 ची मागणी केली होती. दरमहा जे अनुदान आहे पेन्शन हे 4500 इतकं वाढवण्यात यावं. मात्र शासनाकडून जो निर्णय आहे हा ₹2500 अनुदान वाढवण्यासाठीचा घेण्यात आला आणि त्या देण्यात सुद्धा आलं. तर याबाबतची केंद्रीय दिव्यांग सहायता बोर्ड जो आहे यांची काय भूमिका आहे? तर केंद्रीय दिव्यांग महत्त्वाचं म्हणजे जी महत्त्वाची गोष्ट आहे ते तुम्हाला सांगू इच्छितो. जेव्हा अनुदानचे वाढवण्याची जी स्थिती आहे ही एकटं शासन म्हणजे महाराष्ट्र शासन, राज्य शासन घेऊ शकत नाही. यासाठी केंद्र शासनाकडून सुद्धा अनुमती मिळणं आवश्यक असतं. केंद्र शासनाचा हिस्सा सुद्धा वाढणं आवश्यक असतं आणि जेव्हा हा केंद्र शासनाचा जो हिस्सा आहे हा वाढतो, तेव्हा राज्य शासन सुद्धा त्यामध्ये हिस्सा वाढवून लाभ जो आहे अनुदान वाढवू शकतं. तर याबाबत 100% राज्य शासन जे सकारात्मक आहे. तर याबाबतची केंद्रीय दिव्यांग सहायता बोर्डाची काय भूमिका आहे, त्यांची सकारात्मकता आहे किंवा नाही हे सुद्धा पाहून घेऊयात. तर केंद्रीय दिव्यांग सहायता बोर्ड जे आहे हे राष्ट्रीय स्तरावरील संस्था देशभरातील राज्यांना दिव्यांगांसाठी उपकरणे, अनुदान, कर्ज इत्यादीसाठी सहाय्य पुरवठा करण्याचं काम जे आहे हे करते. राज्य सरकारच्या दिव्यांग मंत्रालयाशी समन्वय साधून ते काम करतं, ज्यामुळे ज्या योजनेची जी आहे ही स्थानिक पातळीवर अंमलबजावणी होते. प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा ₹300 जो केंद्र शासनाचा हिस्सा आहे हा असतो, जो राज्याच्या अनुदानामध्ये समाविष्ट असतो. म्हणजे राज्य शासनाचे यामध्ये ₹2200 असतील
आणि 300 रुपये जे आहे हे केंद्र शासनाकडून असतील. म्हणजे 2500 रुपये टोटल हे दिव्यांग लाभार्थ्यांना जमा होतात दरमहा. आता यामध्ये केंद्राचा हिस्सा हा राज्यांना आर्थिक भार जो आहे हा कमी करण्यास मदत करतो. पण सध्याचा जर विचार केला 300 रुपये हा अपुरा असल्याने राज्यांना अतिरिक्त खूप जास्त खर्च करावा लागत आहे. तर जी बैठक पार पडली 8वी बैठकीतील महत्त्वाचे जे निर्णय घेण्यात आले केंद्र शासनाकडून याबाबतचे अपडेट पाहूयात. तर काल पार पडलेली जी केंद्रीय दिव्यांग सहायता बोर्डाच्या 8व्या बैठकीत दिव्यांग सहाय्यासाठी अनेक निर्णय यामध्ये घेण्यात आले. म्हणजे दिव्यांगांचं अनुदान वाढवण्यासाठी सुद्धा सकारात्मक असा निर्णय जो आहे घेण्यात आलेला आहे. राज्यस्तरीय दिव्यांग मंत्रालय विभागाने जी मागणी केली की केंद्राचे जे 300 रुपये दिले जातात हे अपुरे आहेत, कारण महागाई वाढली असून राज्यांना त्याचं अनुदान सुद्धा वाढवावं लागलं आहे आणि या कारणामुळे राज्याला त्यांचा हिस्सा जो आहे राज्य शासनाला हा जास्तीचा द्यावा लागत आहे, ज्यामुळे राज्यावर सुद्धा निधीची कमतरता किंवा अपुरा आर्थिक अडचणी सुद्धा येत आहेत. त्याचबरोबर जे लाभार्थी आहेत लाभ घेणारे त्यांचे सुद्धा महागाई वाढल्यामुळे त्यांचा जो पेन्शनचा हप्ता आहे हा सुद्धा त्यांना अपुरा पडत आहे. आता या कारणामुळे प्रत्येक राज्याने आवाज उठवला की केंद्राने वाढ केल्यास राज्यही त्यामध्ये अनुदान वाढवतील, अन्यथा यामध्ये कर्जाचा बोजा जो आहे हा वाढू शकतो, कारण जो निधी आहे हा कमी पडतो, राज्य शासनाला जास्त यामध्ये अनुदान द्यावं लागत आहे, त्यांच्यावर भार जो आहे हा जास्त पडतोय. तर निर्णयाची प्रक्रिया काय आहे, केंद्राने जर होकार दिला तर 300 रुपयांमध्ये अजून वाढ होईल. त्याच्यानंतर राज्यांनी ग्राउंड लेवलवर राज्यस्तरीय अनुदान जे आहे हे वाढवावं लागेल पुन्हा एकदा, असून त्याच्यामध्ये वाढ होईल. 1, 2 आणि 3 महिन्यामध्ये त्याचा अहवाल ते सादर करतील. त्यानंतरनं केंद्र सरकारचे आहे केंद्र शासन अंतिम निर्णय घेईल आणि हे पूर्वीच्या वाढीशी 2000 ते 2500 म्हणजे 1500 वरून 2500 झाली होती, तर त्यानुसार सोडलेलं आहे. तेव्हा राज्यांनी सांगितलं होतं की केंद्राचा हिस्सा वाढवावा, अन्यथा इतर योजनांमुळे या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ वेळेवर मिळत नाही आहेत आणि त्याचबरोबर राज्य शासनावर सुद्धा याचा बोजा जो आहे आर्थिक भार जो आहे हा जास्त पडत आहे. जर केंद्र शासनाचा हिस्सा आता इथे आपल्याला किती मिळतोय, 2500 मिळतोय, केंद्र शासनाकडून जर हिस्सा वाढला तर कदाचित 3000-3500 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. सध्याची स्थिती काय आहे तर केंद्र शासनाकडून 300 रुपये अपेक्षित बदल आहे की 300 रुपयामध्ये वाढ होऊ शकते. किती वाढ होते हे नक्की नंतर समजेल. केंद्राचा हिस्सा 300 रुपये प्रति लाभार्थी वाढ होणार हे 100%, मात्र किती हे अहवालानंतर निर्णय जारी केला जाईल. राज्याची जबाबदारी काय आहे तर उरलेल्या महाराष्ट्रामध्ये जे 2200 रुपये दिले जातात त्यांना सुद्धा त्या अनुदानामध्ये वाढ करावी लागेल. आता किती वाढ होते दोन्हीकडून हे लवकरच आपल्याला समजून येणार आहे आणि त्याच्यानंतरनं थेट वाटप होईल. अहवाल सादर करून याचा निर्णय केंद्र शासनाकडून घेतला जाईल. पूर्वी राज्याने अनुदान वाढवण्यासाठी केंद्राकडे विनंती केली होती, जेव्हा आपलं जे 1500 रुपयाचं अनुदान होतं, हप्ता जो मिळत होता हा 2500 करायच्या वेळेला राज्य शासनाकडून यामध्ये विनंती करण्यात आली होती यामध्ये की त्यांचं केंद्र शासनाचं जे अनुदान आहे हे वाढवावं. पण केंद्राने सर्व राज्यांसाठी एक समान वाढ नसल्याने नकार दिला होता. म्हणजे त्यावेळेला एक समान वाढ नव्हती, त्या कारणामुळे नकार दिला होता राज्य शासनाकडे महाराष्ट्र शासनासाठी. आता जी 8वी बैठक आहे या 8व्या बैठकीमध्ये तो मुद्दा सोडवण्यात आला असून अनुदान वाढीची 100% शक्यता आहे. त्याचा परिणाम कसा होईल तर केंद्राच्या हिस्स्यामध्ये जर वाढ झाल्यास राज्य सरकारला 2500 रुपयापेक्षा जास्त अनुदान देण्यास अडचण राहणार नाही, कारण त्यांना आर्थिक आधार मिळेल, कारण केंद्र शासनाकडून त्यांना जो हिस्सा आहे लाभ जो आहे यामध्ये मिळेल. त्यांच्यासाठी निधी केंद्र शासनाकडून जारी केला जाईल तो जास्तीचा असेल, त्यामुळे अनुदान वाढवून त्यामध्ये जे आहे राज्य शासनाचं अनुदान सुद्धा वाढवून जास्तीचा हप्ता पेन्शन जे आहे लाभार्थ्यांना मिळू शकते. यासाठी पूर्वी बच्चूभाऊ कडूंच्या आंदोलनामुळे 2000चे 2500 झाले, 1500चे मला वाटते 1500चे 2500 झाले. आता केंद्राच्या निर्णयामुळे यामध्ये आणखी वाढ शक्य आहे आणि ही खरं तर मोठी आनंदाची बातमी आहे, कारण वर्षानुवर्ष 300 रुपयामध्ये केंद्र शासनाचा निधी अडकला होता प्रत्येक लाभार्थ्यासाठी आणि हा जर वाढला तर चांगल्या पद्धतीची भरघोस अशी अनुदान वाढ जो आहे हप्ता
पेन्शनची वाढ होण्याची शक्यता आहे. हे का शक्य आहे तर राज्याने आधीच सांगितले आहे की केंद्र शासनाचा हिस्सा अनुदान जर वाढलं तर ते स्वतःसुद्धा यामध्ये वाढ करतील. मात्र आता खरोखर हालचाली ज्या आहेत बैठकीनंतरनं या सुरू झाल्या आहेत. यामध्ये अनुदान लगेच वाढणार नाही, प्रक्रिया सुरू आहे. याचा अर्थ 2, 3, 4, 5 महिने, 6 महिनेसुद्धा जाऊ शकतात. पण लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये 100% वाढ होईल हे नक्की. पाहू शकता काही यूट्यूब चॅनल असेल, टेलिग्राम असेल, व्हॉट्सॲप असेल किंवा प्रिंट मीडिया असेल, या अंतर्गत 3,000 किंवा 6,000 रुपये अशा बातम्या येत आहेत. तर त्या विश्वास ठेवण्यापूर्वी स्वतः अपडेट घ्या. केंद्रीय अपडेट ही 100% खरी आहे. पेन्शनच्या हप्त्यामध्ये अनुदान जे आहे सध्याचा मिळणारा हप्ता 2,500 रुपयेहून वाढ होणार हे खरं आहे. मात्र नक्की किती होतोय याबाबतचे अपडेट लवकरच आपल्याकडे समजेल. एक्झॅक्टली 3,000 असेल, 3,500 असेल, 6,000 याबाबतची नक्की अपडेट नाही आहे. याबाबत सुद्धा अशाच महत्त्वाच्या अपडेट ऑफिशियल खऱ्या अपडेट आल्या की त्या अपडेट तुमच्यापर्यंत आपण पोचवणार आहोत. राज्य सरकार आता अहवाल यासाठी तयार करेल आणि केंद्राकडे तो पाठवेल. त्याच्यानंतरनं लाभार्थ्यांना ह्या हालचालीचा लाभ घेण्यासाठी मागणी जी आहे त्यांनी जास्तीत जास्त मागणी त्यांची जी आहे पेन्शन वाढसाठीची ही ठेवणं आवश्यक आहे, जेणेकरून त्याचा लाभ जो आहे त्यांना लवकर मिळेल. आंदोलनाने पूर्वी यश मिळाले आहे. ही अपडेट दिव्यांगांसाठी खुशखबर आहे, कारण महागाईमुळे अनुदान वाढ आवश्यक आहे आणि केंद्राने स्वतः याबाबतचा सकारात्मक निर्णय दिलेला आहे. त्यामुळे बच्चूभाऊ कडूंच्या मागणीने राज्यस्तरीय वाढ झाली. आता केंद्र शासनाच्या निर्णयामुळे राष्ट्रीय स्तरावर वाढ शक्य आहे आणि दोन्ही एकत्र येऊन यामध्ये लाभ होऊ शकतो. आता किती होतोय? 3,000 होतोय की 3,500 होतोय की 4,000 याबाबतची अपडेट लवकरच आपल्याकडे प्राप्त होईल. याबाबतचे सकारात्मक असा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या निर्णयाच्या कारणामुळे राज्य शासनसुद्धा पुढचा निर्णय त्यांच्यासाठी सोपा जाईल. निधीची आवश्यकता त्यांच्याकडे भरून निघेल. आर्थिक वाढ जो आहे, आर्थिक बोजा हा कमी होईल आणि त्या कारणामुळे दोन्हीकडून एकत्रितपणे सकारात्मक निर्णय घेऊन पेन्शनमध्ये हप्ता जो आहे वाढ होण्याची 100% शक्यता आहे. 100% यामध्ये अपेक्षा आहे. लवकरच याबाबतची महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत प्राप्त होईल. अशाच निराधार योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत सगळ्या महत्त्वाच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.